हॅलो. नमस्कार मंडळी, मी विकास पांडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग. आता तुम्ही विचारत पडला असेल की 250 किलोमीटर चालले तिथून उपाशीच असाल का? नाही रे भाऊ, आम्ही हॉटेलवरती मस्तपैकी जेवण वगैरे केलं ना. आमची नाईट तर फुल गाडीमध्येच झाली, आणखी ड्रायव्हिंगमध्येच झाली. आणि सकाळी उठून पाहिल्यानंतर काही अशा प्रकारे भाऊ इथूनला व्ह्यूचं मस्त आहे एकदम. आणि एवढी थंडी आहे की काय सांगा, आपल्या मामानं तर तोंडाचं अजून सोडलं पण नाही. आणि इथूनच लागते भाऊ मेन सफर, म्हणजेच एकदम खतरनाक रास्ता. तर काय सांगा आपण आता तुम्हाला, याच्याहून खतरनाक तर मागे चालला गेला. नाईट होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण येताना तुम्हाला नक्की ट्राय करेल की पूर्ण बद्रीनाथचा रस्ता नेमका कसा आहे आणि कसा नाही तुम्हाला पूर्णच दाखवणार आहे. तर आम्ही सकाळी कमीत कमी 6 ते 6:30च्या दरम्यानच पोहोचलो व आम्ही बद्रीनाथ. इथला व्ह्यू तर एवढा मस्त आहे की काय सांगू तुम्हाला. मग सगळ्यात पहिले आम्ही ना गरम कोणमध्ये आंघोळ वगैरे गेले, मग लागलो आम्ही दर्शनाच्या पायीत. आता पायीत तर लागलो, पण पायीत एवढ्या 2-3 किलोमीटर चालून लागलो, पायीत तर लागलो, पण इथला व्ह्यू अरे बाप रे बाप. पण एक गोष्ट आहे, जिकडे वासान तिकडे की पहाडीच आहे, बरोबरच आहे. तर खरी मजा तर इकडेच येते, म्हणून तर म्हणतात करो तो करो, 4 धाम करो वरना घर पे जाके सॉरी. आणि इथं साईडलेच त्या अलकनंदा नदी तर अशी खडखड करत जाय की एवढा दूर आवाज येत जाय. आणि हे पाहून मला समजलं, अरे यार आता मंदिराचा व्हिडिओ तर आपण काही काढू शकणार नाही, कारण इथं पहिलेच तर नोटीस दिलेली आहे की तुम्ही रील्स व्हिडिओ ब्लॉग काढणं सक्त म्हणा आहे. पण तुमचा भाऊ कोण सांगितल्याशिवाय ऐकत नाही. तर हे वाचून कसं काय की मग गेलं बा मंदिराच्या आत गेल्यानंतर काही अशा प्रकारे बा अंदरचा दर्शन करण्याचा इतका भेदभेद व्हिडिओ काढले की तुम्हाला काय सांगू. बाहेर आल्यानंतर मग मस्त बघिने फ्रेश व्हिडिओ काढली. तर हेच आहे बा आपण बद्रीनाथ मूवी मध्ये बघितलं होतं बद्रीनाथ मंदिर, पण रिअल आणि त्याच्यातलं डिफरंट आहे बरं. ते तर पूर्ण वेगळं वाटते, हे संपूर्ण रिअल वाटते. आणि त्याच्यामध्ये जे सीन दाखवलेले आहेत ते तर सगळे ग्रीन स्क्रीनचेच कमाल आहेत, तसे तर ते काहीच नाही आहे भाऊ. मग मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे केलं आणि तितक्यात आमचे 2-4 फोटोज वगैरे काढले आणि चला म्हटलं आता इकडे येऊन पाहतो. तर आम्ही दोघं जण होतो मागीन, बाकीचे तर कुकडे गेलं काही दिशायचं नाव नाही घेत जात. मग ते एका हॉटेलवर सापडलं बा, धनाके नाश्ता करत. मग मी म्हटलं का मामा एकलेच खवरेल, भाषेची आठवण येते की नाही. मामा म्हणत आहे तू पण काय. मग नाश्ता वगैरे केला आणि तितक्यात दूध दिसलं बा. मग आता मलाईचं दूध दिसल्यावर आम्ही बिना प्यायचं राहू का. मग सगळीनं मलाईचं दूध वगैरे पिलं आणि त्याच्यानंतरचं कायच पुसता डबल फुटाफूट झाली. बाकी जे राहिले मागे आम्हीच निघालो पुढे. हाचताय भाऊ विष्णू नारायण पर्वत, दुरूनच दर्शन करून घ्या, यायला भेटते की नाही भेटत. आणि गाडी धरून पाहतो तर काय आपली गाडी तर साईडलेच होती, पण बाकीचे तर मागेच राहिले. सागर मी म्हणजे हे 3 जण पुढे आलतो. मग त्यांची वाट पाहता फायनली ते तर गाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे समोरचं सीट आपलाच असते रे भाऊ, कारण मी व्हिडिओ काढतो तो समोर कसं पूर्ण अँगल भेटते, त्यामुळे मला समोर बसवलेले असते. कारण ब्लॉगर आहे म्हटल्यावर तेवढी तर इज्जत भेटायलाच पाहिजे ना. आणि आता तुम्ही विचार पडला आता कुठे, तर आता जायचं आपल्याला मानागाव, म्हणजेच भारतातलं पहिलं गाव. पहिले तर लास्ट गाव मानल्या जाय, पण आता उत्तराखंडचे सरकारनं काही चेंजिंग केले आहे, तर याला आता भारतातलं पहिलं गाव मानल्या जाते, म्हणजेच मानागाव. इथूनच पांडव स्वर्गाला गेलते आणि व्यास गुफा सुद्धा इथं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच गणेश गुफा इथं आहे, म्हणजे महाभारत पण इथंच लिहिलेलं आहे. तर तेच पाहण्यासाठी चाललो आता आम्ही. आणि एक गोष्ट इकडले व्ह्यू पहाडी एवढी मस्त आहे की काय सांगा तुम्हाला, एक नंबर. जेव्हा बरफ असेल तेव्हा काय दिसत असेल रे भावांनो, हे एक नंबरच व्ह्यू असेल तेव्हा. पण तेव्हा तर हे 6 महिने बंद असते, म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ हे 6 महिने बंद असते, म्हणजे इकडे लोक त्यांच्या घरी जात असतात, हे फक्त काम करण्यासाठी येत असतात. आणि आमचं चालणं असतं एवढं जीवावर यायचं की काय सांगा. पण तरी पण आलो त्यासाठी तर जास्त लागेल ना. आणि समोर आल्यानंतर आम्ही रस्ता असो काय बा, रस्ता गिस्ता शेऱ्यानं जा लागते, म्हणजे शेऱ्या सूर्या स्वातंत्र्य जाण्यासाठी. आणि गोष्ट सांगायचीच राहिली तर सरस्वती नदीचा उगम सुद्धा आहे आणि अंत सुद्धा आहे, म्हणजे जशी उगवत आहे तशीच पाताळमध्ये जात आहे. तर आता काही माहित नाही आहे, पण इकडल्या साईडनं डायरेक्ट अलकनंदा साहेब सरस्वती इथंच जायला आहे पाताळमध्ये. मग इथलं तीर्थ वगैरे घेतलं, मी तर डायरेक्ट पिऊनच घेतलं. मॅथला आता आपण पहिला विषय खतम झाला. आणि थोडं समोर आल्यानंतर इथं साहेब भारतातली पहिली दुकानचं साईडला जाऊ द्या. पहिले ज्या कामासाठी आलो ते काम पाहू दे, म्हणजे स्वर्गाचा रस्ता. इथूनच पांडव आपले हे स्वर्गामध्ये गेलते. तर आता समजू शकता इथून जर पांडव स्वर्गामध्ये गेलते तर आपण पण जाऊ शकतो, पण हे रहस्य म्हणजे ते देव होते, त्यांच्या पुढे थोडी कोणी जाऊ शकते. बाकीचं काही नाही, इथलं फक्त व्ह्यू वगैरेच आहे. त्याच्यानंतर काय आता तुम्ही म्हणत असाल एवढंच काय नाही, त्याला तुम्हाला पुढे अजून दाखवतो. आणि जिकडे तिकडे पासन चढाई साहेब, तर हेच आहे भाऊ गणेश गुफा. इथंच तर महाभारत
ची रचना झाली, म्हणजेच महाभारत इथूनच लिहिलं गेलेलं होतं. तिथं आपल्या गणेशजीनं मग इथलं गुफेचं दर्शन वगैरे केलं. अंदर कॅमेरावर नव्हतात, मी काही अंदरचं तुम्हाला दाखवू शकलो नाही. आणि व्यासगुफाचं म्हणसान तर व्यासगुफा वरती होती, तर माझं चालणं जिवाऱ्यात जाई, त्यामुळे आम्ही व्यासगुफा पाहिली नाही. तर आता काय, आता शॉपिंग करायचं म्हटलं तर कोणासाठी, ते तर आपल्या आईसाठी. मग आईसाठी एक शॉल वगैरे घेतली ना मग निघालो भाऊ आम्ही. परत आल्यानंतर काय तर गाडीवाल्यानं गाडी एवढी मागे नेलती की काय सांगा बाबा. आता त्याला काय सांगेन, पैदल चालणं असतं जिवावर आणून तू एवढं मागे चालला गेला. 2-3 किलोमीटर मागे आल्यानंतर निघालो मग मी आता ऑफिससाठी, म्हणजे सुरक्षित जाण्यासाठी. तुम्हाला येताना काय सांगितलं तुम्हाला की बद्रीनाथचा रस्ता कसा खतरनाक आहे आणि कसा नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ते मी एंडला दाखवणार आहे, पहिलेच बोललो होतो. तर चला तुम्हाला बद्रीनाथचा एकदम खतरनाक आणि एकदम भारी रस्ता नंतर बघू शकता. काही अशा प्रकारे भाऊ एकदम भारी रस्ता, म्हणजे एक गोटा पडला की काम तमाम. इथं सगळंच काही होऊन जाते आपलं. पण पाहा ना, जिथं पायसांना हर टर्नवर एक पोलीसवाला आहे. जेसीबी तर सुद्धा अवेलेबल आहे. जेसीबी कोकल्याने सगळंच इथं अवेलेबल आहे, म्हणजेच ताबडतोबच काम चालू होत असते. हे गोष्ट लय पटले बा. म्हणजे उत्तराखंडच्या सरकारसाठी सलवट आहे आपलं. म्हणजेच हर टर्नवर एक पोलीसवाला ठेवलेला आहे सिक्युरिटीसाठी, म्हणजे सुरक्षेसाठी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.